लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। साप्ताहिक नाशिक लोकलचा दिवाळी विशेषांक युगांतरचे प्रकाशन सोहळा संपन्न। लायन्स क्लब नाशिक येथील हॉलमध्ये मोठ्या दिमाखात संपन्न। नाशिक लोकलचा दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडला। विशेष म्हणजे या अंकात मणिपूर येथे झालेल्या महिला अत्याचारांचे हुबेहूब व्यंगचित्र प्रथम पानावर रेखाटण्यात आले आहे। कुकी समाजाच्या डोंगरावर अतिक्रमण करून केंद्रीय शासनाच्या प्रतिनिधीत हा मौल्यवान डोंगर एका व्यापाऱ्याच्या हातात देण्याचा घाट शासनाने घातला आहे। यामुळे मणिपूरच्या महिलांवर अत्याचार केला जातो, जेणेकरून तो डोंगर ते सोडून निघून जातील असा शासनाचा प्रयत्न आहे। या प्रकरणाकडे दस्तूरखुद्द भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुर्लक्ष केले आहे। लक्ष वेधण्यासाठी नाशिक लोकलच्या युगांतर याविषयी सांगतात आणि या अंकात सविस्तरपणे मांडण्याचा प्रयत्न केलाय। या प्रकाशन सोहळ्यास माजी न्यायाधीश अनिल वैद्य, स्टेट महाराष्ट्राचे मुंबई ब्युरो विलास आठवले, मॅक्स महाराष्ट्राचे वरिष्ठ प्रतिनिधी किरण सोनवणे, तिरंगाचे संपादक सुरेश निकुंभ, वंचित बहुजन आघाडीचे अविनाश शिंदे, नाशिक लोकलचे संपादक सतीश रुपवते, कार्यकारी संपादक अविनाश आहेर, सुरेश पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती। अध्यक्ष भाषणात अनिल वैद्य यांनी आपले मनोगत व्यक्त केले, तर समाज कोणत्या हालअपेष्टेत जगतो आहे याची सविस्तर मांडणी मॅक्स महाराष्ट्राचे वरिष्ठ प्रतिनिधी किरण सोनवणे यांनी मांडली। आजची मीडिया, गोदी मीडिया, विकाऊ मीडिया यावर फेक न्यूजचे विलास आठवले यांनी प्रकाशझोत टाकले। यावेळी आलेल्या मान्यवरांचा सत्कार नाशिक लोकांचे संपादक सतीश रुपवते, तिरंगाचे संपादक सुरेश निकुंभ यांनी केला। कार्यक्रमास पत्रकार संघाचे अध्यक्ष शशिकांत पगारे यांच्यासह लक्ष्मीताई ताठे, आदेश पगारे, कोटीचे माजी सरपंच मदन रुपवते, वारकरी संप्रदायाचे नितीन सातपुते, पत्रकार सुधीर उंबरकर, अनिल वैद्य, भारत गोसावी, प्रकाश बागुल, संदीप नवसे, नूर सय्यद, संजय परमार, गुलाब मनियार, अजय भोसले आदी पत्रकार बांधव आणि प्रेक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। परिषदांचा अभ्यास केला, मी ब्राह्मण ग्रंथांचा अभ्यास केला आणि बाकी सगळ्या पुराणांचा अभ्यास केल्यानंतर जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आणला होता की ज्या ठिकाणी आम्हाला स्थानच नाहीये, या इथे असणाऱ्या बहुजन समाजातल्या 85% लोकांना ज्या धर्मामध्ये स्थान नाहीये आणि तो धर्म म्हणून तुमच्यामध्ये तुम्ही पाळत असाल, तर मला असं वाटतं की याचा पुनर्विचार स्वतःहून जाऊन इथून तुम्ही ज्यावेळेस सभागृहातून बाहेर जाल तर माझी विनंती आहे की तुमच्याकडे स्वतः खरेदी करायची नसेल तर लायब्ररीत जा आणि तिथे असणारी यजुर्वेद, ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद हे सगळे वेद वाचा। कठोपनिषद असेल, केनोपनिषद असेल, हे सगळे उपनिषद पण तुम्ही वाचा आणि त्यात तुमचं स्थान जर तुमच्याबद्दल जर त्या ठिकाणी चांगलं असेल, तुमच्या पद्धतीचं तिथे लिहिलं असेल तर तुम्ही नक्की पालन करा, आमचं काही म्हणणं नाही। त्यामुळे ही जी क्रांतीभूमी नाशिकमधून सुरू झालेली आहे या देशातल्या संस्कृतीचा अभ्यास करण्याचा, त्यामुळे इथं असं म्हटलं जातं की या ठिकाणी तोडा फोडा आणि झोडा या पद्धतीचं राजकारण केलं जातं। आज तुम्ही पाहताय की इतकी वर्ष या ठिकाणी संघर्ष चालू आहे। मणिपूरवरती हा अंक आहे, मणिपूरवरती जवळपास मी अनेक ठिकाणी व्याख्यानं दिली आहे, अडीच 3 तास त्या दिशेतल्या असणाऱ्या काय तयार आहे, मणिपूरचा काय प्रश्न आहे, मैत्री, कुकी, नागा अशा प्रकारच्या आदिवासी जमाती आहेत, ते मुळात कधीच हिंदू नव्हते। त्याचा इतिहास जर आपण शोधला तर ह्या इथून बंगालमधून गेलेल्या एका ब्राह्मण व्यक्तीने जाऊन तिथे असणाऱ्या मैत्री लोकांमध्ये प्रचार केला, प्रचार करून त्यांचं कन्व्हर्शन केलं आणि त्यांना हिंदू दिलं। पण त्यांच्या याच्यामध्ये मांस खाल्लं जातं, त्यांच्या याच्यामध्ये त्यांचे स्वतःचे ग्रामदेवता आहेत, त्यांच्या असणाऱ्या विधी परंपरा वेगवेगळ्या पद्धती नागा लोकांच्या येते। मूळतः ही सगळी जी लोक आहेत ही सगळी आक्रमक लोक जे मंगोलियातून आलेली आहेत, मंगोलियातून मार्गे मलेशिया आणि असं करत त्या ठिकाणं तिथून ते तिथे आले आणि त्यांच्या 7 सिस्टम म्हणून अतिशय सुंदर प्रकारचा हा जो मिझोराम होता किंवा मणिपूर होतं, त्या ठिकाणी अतिशय सुंदर शहर आहे। मी स्वतः मणिपूरला गेलेलो आहे, तिथे पाहिलेलं आहे, तिथलं निसर्ग सौंदर्य पाहिले। मी खऱ्या अर्थानं रूपवते तुम्हाला सांगतो की त्या मणिपूरमध्ये तिथल्या लोकांसाठी उपोषण करणाऱ्या शर्मिला युरोप यांची मुलाखत मी लाईव्ह घेतली। त्या बोलत असताना असं म्हटलं होतं, त्या असं म्हणाल्या, म्हणजे ज्यांनी एकंदरीत 15 वर्ष तिथल्या असणाऱ्या स्थानिक लोकांसाठी आंदोलन केलं आणि त्या ठिकाणी न्याय मिळावा म्हणून ते उभे राहिले, तर त्या शर्मिला युरोप बोलत असताना असं बोलल्या की माय हार्ट गेट विदर्ड, म्हणजे माझं हृदय जे असतंय ना तो फाटतंय की भाऊ भावाशी लढतोय, हे एकमेकांशी लढताय आणि इथे याच पद्धतीचं राजकारण करून तिथे आज तुम्ही पाहताय की 4 राज्यांच्या निवडणुका आहेत आणि दररोज मणिपूरशी थेट तिथे असणाऱ्या UNIचे पत्रकार असतील, PTIचे पत्रकार आहे, माझा थेट संबंध आहे, दररोजचे रिपोर्टिंग्स आहेत। पण आता तर वृत्तपत्रांनी त्याच्या संदर्भात मणिपूर बोलणं सुद्धा बंद केलेलं आहे।
मच्या मणिपूरमध्ये काय चालू आहे त्याच्या संदर्भातलं सांगितलं जात नाही. तिथे स्वतः असणाऱ्या मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट होतं की तुम्ही एक व्हिडिओ पाहताय, पण त्या मणिपूरमध्ये अशा 100 घटना तिथल्या असणाऱ्या पोलीस ठाण्यामध्ये नोंद झालेल्या आहेत. तिथल्या असणाऱ्या तिथे त्या म्हणजे सरकारमध्ये असणाऱ्या मंत्री तिथून आपल्या मुख्यमंत्र्यांना भेटून निघतो आणि भेटून निघल्यानंतर त्याची गाडी अडवली जाते आणि तिथे सांगितलं जातं की यहाँ पे जो मैत्री आहे वो निकल जाए, आणि मैत्री लोकांसोडून कुकी लोकांच्या गोळ्या घालून ठार मारल्या जातात. आज सुद्धा तो मनुष्य कोमामध्ये तिथे असणारा तिथे घडतो आहे आणि 4 महिने पंतप्रधानाला आपल्याच पक्षाच्या आमदाराशी बोलायला वेळ मिळत नाही. 4 महिन्यानंतर 3 महिन्यानंतर त्याच्याशी बोललं जातं. ही परिस्थिती मणिपूरची. पण मणिपूरची काय तुम्ही विचार करता, महाराष्ट्राची काय वेगळी आहे का? महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्याच पद्धतीची बीजे मराठा आणि ओबीसी राजकारणाच्या निमित्तानं पेरण्याचा प्रकार होतो आहे. वास्तविकता बंद दरवाजामध्ये सर्वपक्षीय बैठक घेतल्यानंतर आम्ही सगळे आरक्षणाच्या बाजूचे आहोत असं सांगायचं आणि बाहेर गेल्यानंतर आपलीच पिल्लं एकमेकांच्या विरोधात उभं राहून इथे सत्तेचा असणाऱ्या राजकारणाचं मोठ्या प्रमाणात म्हणजे त्या पद्धतीने काम केलं जायचं. ही अत्यंत या देशामध्ये असणारी ही एक प्रकारची प्रथा केली जाते. तर तुमच्या इथे दिसतंय की गाड्या जाळल्या जात आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने रेल रोको होतोय, सरकार काही बोलत नाहीये. सरकार कुठल्याही पद्धतीने बोलत नाही, सरकार होऊ देत नाही. आणि कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून सरकार ज्यावेळेस बोलत नाही त्यावेळेस त्यांना असं वाटतं की ज्यावेळेस बहुसंख्यांच्या याच्या हातामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची गोष्ट येते त्यावेळेस अराजकता मागते. या देशातल्या मिझोरामचा प्रश्न असेल, तिथे असणाऱ्या चायना बॉर्डरवर असणाऱ्या गलवान घाटीचा प्रश्न असेल, चायना आतमध्ये येऊन गेलेला आहे त्याच्याबद्दल बोलायला तयार नाही. पण या देशामध्ये मात्र धर्माच्या नावावरती, जातीच्या नावावरती, भाषेच्या नावावरती वाद पटवण्याचं, त्याच्या संदर्भात एक अर्थानं एकमेकांच्या भावाच्या विरुद्ध भाऊला हे म्हणजे जर थांबलं असेल तर मराठ्याच्या विरोधात ओबीसी, सवर्णाच्या विरुद्ध दलिताला, आदिवासीच्या विरोधात धनगराला, अशा प्रकारचे युद्ध केंद्र बनवून. कारण की गंमत अशी आहे, उद्या जर बहुजन समाजाला कळलं की आम्ही सगळे एक आहोत, एक संस्कृती आहे, एक लोकसंस्कृतीचे आम्ही आहोत. तुमच्या कुठल्याही तुम्ही तुमचे देवारे शोधून पहा, तुमच्या देवाऱ्यावरती ब्रह्मदेव कधी आहे का? इंद्रदेव कधी आहे का? कधीच नाही. तुमच्या देवावरती काय असेल? देवी असेल, मरीमाय असेल, कुठला तरी मुंजे असेल, 7 असरा असतील, खंडोबा असतील, नागोबा असेल. तुमच्या देवावरती तुमच्या देवाचं करून म्हणजे कलप करून तुमच्या डोक्यावरती संस्कृती टाकण्यात आलेली आहे. आणि तुम्ही जर शोध घेतला तर तुम्हाला तुमचा शोध राहिल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे पत्रकारिता एक अशा प्रकारचं माध्यम आहे की त्यातनं असं म्हटलं जातं की त्या पत्रकारितेबद्दल बोलत आहे की कलम होती है, कलम कभी बिकती नहीं, बिकी हुई कलम टिकती नाही. म्हणजे जेव्हा एकदा ज्या अर्थानं तुमच्या हातात असणारा पेन विकला गेला असेल तर तुमचं जमीर विकलं गेलेलं असतं. तुमचं जमीर विकलं गेलं असेल तर तुम्ही सगळ्यात मोठे गुन्हेगार असतात. पत्रकारितेबद्दल बोलताना असं म्हणतात की पूर्वीच्या काळामध्ये गोदी मीडिया होता किंवा आत्ताच्या काळामध्ये क्रिमिनल जर्नलिझम झालेलं आहे. क्रोनी जर्नलिझमच्या आधी क्रिमिनल जर्नलिझम झाले. की क्रिमिनल जर्नलिझम म्हणजे काय की सत्य मारूनच टाकायचं, सत्य दाखवायचंच नाही, सांगायचंच नाही आणि एका ठराविक परसेप्शन मध्ये त्या पद्धतीचे हे काढायचं, त्या पद्धतीनं तुम्हाला करायचं. तुम्हाला कदाचित माहिती असेल की महाराष्ट्राला सुद्धा गायपट्टा करायचा प्रयत्न केला गेला. गायपट्टा म्हणजे काय की धर्माच्या नावावर, जातीच्या नावावर देखील हिंदू खत्रे. अरे बाबा, ज्या देशामध्ये 85% हिंदू राहतो, ज्या ठिकाणी सगळ्या अगदी चपराशापासून तर पंतप्रधानांपर्यंत हिंदू आहेत, ज्या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या व्यवस्था हिंदूंच्या हातात आहे, तो 85% हिंदू खत्रे नाही. अंक काढत असताना सर्वात मोठी अडचण येते ती पैशांची आणि जाहिरातींची. दिवसेंदिवस जाहिरातींचं प्रमाण घटत चाललेलं आहे. नुसती जाहिरात छापूनच उपयोग होत नाही, तर जाहिरातीची वसुली करणं हे तितकंच अडचणीचं आणि मेहनतीचं कष्टाचं होऊन बसतात. जाहिरात छापणारा विशेषतः मी अविनाश शिंदेची माफी मागतो. शिंदे साहेब ऐका, माफी मागतो. आपली पुढारी मंडळी एकदम बदमाश असते. सांगता 10,000ची जाहिरात छापा, आम्ही जेव्हा पैसे मागायला जातो तर आता 5,000 काय, बाकीचे बघू नंतर काय असेल. ठीक आहे, आता सतीश इथं स्वतः संचालक म्हणून ठीक आहे, पण जेव्हा एखादा मार्केटिंगचा प्रतिनिधी असतो तर त्याची मॅनेजमेंट ही पूर्ण पैसे त्याच्या पगारातून कापून घेते जाहिरात. त्याच्यानंतर जाहिरात छापल्यानंतर सतीशने संपादक सतीश रावांनी सांगितलं अनेक प्रकारचे आरोप होते, काहींनी अडथळे आणण्याचे प्रयत्न केले. म्हणजे आपण जसं म्हणतो जी जनते तीच कळते. दिवाळी अंक जरी आपल्याला दिसायला अतिशय आकर्षक वाटत असला पण त्यामागे खूप मोठी ही मेहनत असते. एकंदरीत काही का असेना, शेवटी आज आपल्या सर्वांसमोर हा अंक तर आलाच आला आणि त्याचं प्रकाशनही झालं.
मी आपल्या सर्वांच्या वतीनं संपादक सतीशराव रुपवत यांचं अभिनंदन करतो. इथे 2 अविनाश आहेत, एक अविनाश आहे, दुसरे अविनाश शिंदे, त्यांचं अभिनंदन करतो. मुंबईवरून आलेले आठवले सर, सोनवणे सर आणि आमच्याच नाशिकचे वैद्य सर यांना सर्वांना पण मी धन्यवाद देतो आणि थांबतो. स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय या महामूल्यांसाठी ज्या ज्या महापुरुषांनी आपल्या देहाचं बलिदान केलं त्या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन. सर्वप्रथम नाशिक लोकल युगांतर या अंकाचं प्रकाशन झालं असं मी इथून जाहीर करतो. विचारपीठावर उपस्थित आदरणीय माननीय माजी न्यायमूर्ती अनिल वैद्य सर, पत्रकारितेमधला एक बुलंद आवाज ज्याला म्हटलं जाईल असे माझे मित्र सहकारी ज्येष्ठ पत्रकार विलासजी आठवले, वंचितचे कार्यकर्ते अविनाश शिंदे सर, दुसरे इथे कार्यकारी संपादक असणारे अविनाश आहेर, सुरेश बाबूराव निकम, या अंकाचे जे संपादक आहेत सतीश रुपवते, रवींद्र परदेसी, समोर उपस्थित सर्व मान्यवर बंधू आणि भगिनी. नाशिकला आलं की काही घटना पटकन लगेच डोळ्यासमोर तरळत जातात आणि एखाद्या अंकाचं प्रकाशन असेल तर त्यावेळेस त्या प्रामुख्यानं समोर येतात. एक तर म्हणजे 5 वर्ष 11 महिने आणि 7 दिवस या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्ही हिंदू आहोत, आम्हाला तुमच्या मंदिरात प्रवेश द्या, आम्हाला तुमच्या याच्यामध्ये हे द्या, यासाठी केलेला संघर्ष प्रचंड मोठा होता. त्याच्यानंतर दादासाहेब रुपवतेंची आपल्याला आठवण येतं. भूमिहीनांचा सत्याग्रह इथून तो सुरू झाला. आणि तिसरी गोष्ट आपल्याला इथं आठवते की इथून जवळच येवले मुक्कामी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी आम्हाला तुम्ही जर तुमच्या याच्यामध्ये मंदिरात प्रवेश देत नसाल, तुम्ही आम्हाला तुमच्या धर्माचा हिस्सा मानत नसाल, तर मी हिंदू म्हणून जन्मलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही, अशा प्रकारची जी संकल्प केली ते इथून येवला संकल्पभूमी जवळच आहे. या सगळ्यांपेक्षाही अजून एक गोष्ट आठवते तर म्हणजे वामनदादा कर्डकांची. आणि ह्या सगळ्या गोष्टी आणि ह्या सगळ्या आठवणी ज्या आहेत नाशिकला आल्यानंतर दाटून येतात. इथले अनेक चेहरे, इथल्या विचारवंतांची लोकं येतात. आणि त्यात ज्यावेळेस मला सतीशचा फोन आला की मी अशा प्रकारचा अंक तयार करतो आहे, तर तेव्हा त्याला सांगितलं की आपली परंपरा जी आहे ती आपण जपली पाहिजे आणि या देशातल्या असणाऱ्या पत्रकारितेच्या संदर्भामध्ये आपण आपला जो आवाज आहे तो थांबता कामा नये. याचं कारण असं आहे की आपली पत्रकारिता ही काही त्या असणाऱ्या त्या पत्रकारितेपासून सुरू होत नाही. आपली पत्रकारिता सुरू होते विटाळ विध्वंसनपासून, सोमवंशी मित्रापासून, हिंद नागरिकपासून आणि त्याच्यानंतर अतिशय मोठ्या पद्धतीनं 30 जानेवारी 1920ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक सुरू केलं. तिथून आपल्या पत्रकारितेला सुरुवात होती. आणि त्यामुळे त्या पत्रकारितेचा धागा धरून जर तुम्ही काही काम करत असाल, आवाज करत असाल, तर आम्ही त्या कार्यक्रमाला नक्की येऊ. तुम्ही किती लोक जमतील, किती काय करतील याच्या संदर्भातलं आपलं काही नाही आहे. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस मूकनायकची सुरुवात केली त्यावेळेस मुख्यत्वाने त्यांनी त्यांच्या असणाऱ्या मथळ्यावरती वृत्तपत्राच्या मूकनायकच्या असणाऱ्या याच्यावरती 4 ओळी ज्या आहेत त्या लिहिल्या होत्या. ते असं म्हणाले की काय करू ठेवून या भीड, निशंक हे तोंड वाजले, मुखियांचा जगी नाही कोण. म्हणजे ज्या वेळी मूकनायक जे काढणं होतं त्या निमित्तानं तुकाराम महाराजांचा हा अभंग त्यांनी आपल्या शीर्षस्थानी ठेवून त्या पद्धतीनं पत्रकारिता करायला सुरुवात केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मूकनायकच्या नंतर पटकन बाहेर जावं लागलं, त्यामुळे त्यात फार काही त्यांना करता आलं नाही. पण त्यांनी पत्रकारितेची तुणूक जर बाबासाहेब आंबेडकरांची पाहायची असेल तर खऱ्या अर्थानं तुम्हाला बहिष्कृत भारत पाहावं लागेल. बहिष्कृत भारतवरती सुद्धा त्यांनी ज्ञानेश्वरांच्या ज्या ओळी आहे, कोदंडाचा म्हणजे हाती घेतला कोदंड, आणि त्या पद्धतीनं त्यांनी त्या ज्ञानेश्वरीतल्या असणाऱ्या 189, 90, 91 आणि 92च्या ज्या ओव्या आहेत त्या ज्ञानेश्वरीमधल्या आपल्या याच्यात हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या विचारांचा जो वसा होता तो अतिशय स्पष्टपणे केला होता. आणि त्यामुळे तिथून जी पत्रकारिता सुरू झाली आणि आज म्हणजे याचं जे युगांतरचं प्रकाशन होत आहे, तर मला असं वाटतं की हा जो प्रकाशन सोहळा होतोय हा बळीच्या मुहूर्तावरती होतो. आणि आता महाराष्ट्रामध्ये बळी पहाट नावाचा
बहुजन समाजाचा उत्सव मोठ्या पद्धतीनं शहरामध्ये गावागावामध्ये होतं. पारंपरिक व्यवस्थेला एक पर्याय द्यायचं म्हणून पुरोगामी पर्याय उभा केला पाहिजे. आणि त्या हिशोबानं नाशिकच्या जवळ या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पुरोगामी संस्कृतीशी नाड जोडणारी मातृदेवता इथे मोठ्या प्रमाणात आहे. आपण जर सप्तशृंगी देवीचं नाव घेतलं असेल तर लोक त्याला काही म्हणू. इथून काही अंतरावरती शरद पाटील राहत होते, त्यांनी निवृत्ती नावाच्या असणाऱ्या इथे असणाऱ्या आदिदेवतेची संकल्पना मांडली आणि त्याचीच जोड ते इथे असणाऱ्या सप्तशृंगी मातेपर्यंत घेऊन जातात. मातृदेवता ह्या अर्थानं या देशातला असणारा मूलभूत या देशातला असणारा हा संस्कार होता, ही संस्कृती होती. पण ज्या पद्धतीनं असं म्हटलं जातं की इथे भ्रष्टतेचं प्रत्येकाच्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं केलं गेलं. मधल्या काळामध्ये चर्चा होत असताना या देशातला धर्म कुठला, तर या देशातला धर्म एकच धर्म आहे, तो ब्राह्मण धर्म. आणि या देशातला बाकीच्या ज्या काही असतील त्या सगळ्या जाती आहेत. या ठिकाणी कुठल्याही पद्धतीनं हिंदूंच्या नावाखाली इथे ब्राह्मण धर्म जो रुजवला जातो आहे, थोपला जातोय, त्या संदर्भात इथूच असणाऱ्या लोकांना मोठ्या प्रमाणात माहिती नाही. मी प्रत्येक व्याख्यानात जात असताना सांगतो, ज्याला खऱ्याच अर्थानं हिंदू धर्माचा अभ्यास करायचा असेल तर त्यानं पहिल्यांदा वेद वाचले पाहिजे, उपनिषद वाचले पाहिजे, ब्राह्मण ग्रंथ वाचले पाहिजे. ह्या सगळे वाचल्याच्या नंतर तुम्हाला तुमचं तिथे काही स्थान आहे का, आणि जर तुमचं स्थान असेल तर तुम्ही त्या ठिकाणी ते पालन करू शकता. पण मला अशी खात्री आहे की ज्या पद्धतीनं मी खास स्वतःहून संस्कृतच्या 5 ते 6 परीक्षा देऊन त्याचा अभ्यास केला, मी वेदांचा अभ्यास केला, मी उपनिषदांचा अभ्यास केला, मी ब्राह्मण ग्रंथांचा अभ्यास केला आणि बाकी सगळ्या पुराणांचा अभ्यास केल्यानंतर जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आणला होता की ज्या ठिकाणी आम्हाला स्थानच नाही, या इथे असणाऱ्या बहुजन समाजातल्या 85% लोकांना ज्या धर्मामध्ये स्थान नाहीये आणि तो धर्म म्हणून तुमच्यावर तुम्ही पाळत असाल तर मला असं वाटतं की याचा पुनर्विचार स्वतःहून जाऊन. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी विशेष प्रतिनिधी आनंद दाभाडे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.